न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सिद्धनाथ बोरगाव येथील पाणंद शेतरस्ता अडविल्याने शेतकरी त्रस्त, तहसीलदारांकडे तक्रार। तात्काळ पाणंद शेतरस्ता खुला करून मिळण्यासाठी सिद्धनाथ बोरगाव, तालुका सेलू येथील शेतकरी विठ्ठल कचरू नाटकर यांनी माननीय तहसीलदार सेलू यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे। रस्ता बंद केल्यामुळे गेल्या 2 वर्षांपासून शेती पडीक राहिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार सिद्धनाथ बोरगाव येथील रहिवासी विठ्ठल नाटकर यांची मौजे सिद्धनाथ बोरगाव येथील गट क्रमांक 152 मध्ये शेतजमीन आहे। या शेतात जाण्या येण्यासाठी नकाशावर अधिकृत पाऊलवाट शेतरस्ता अस्तित्वात आहे। या रस्त्याचा वापर ते व इतर शेतकरी आपल्या शेतात जाण्या येण्यासाठी करत होते। मात्र शेजारच्या गटात असलेल्या शेतकऱ्यांनी हा रस्ता बेकायदेशीरपणे बंद केला आहे। शेताकडे जाणारा एकमेव रस्ता बंद झाल्यामुळे नाटकर यांना आपल्या शेतात जाणे येणे अशक्य झाले असून गेल्या 2 वर्षांपासून त्यांची शेतजमीन पडीक राहिली आहे। यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे। तरी प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन गट क्रमांक 152 मध्ये जाण्यासाठी असलेला पाऊलवाट शेतरस्ता तात्काळ खुला करून द्यावा, जेणेकरून शेतात वहिवाट सुरू करता येईल, अशी नम्र विनंती निवेदनाद्वारे तहसीलदार सेलू यांच्याकडे करण्यात आली आहे। प्रशासनाने यावर त्वरित कारवाई करून शेतकऱ्याला न्याय द्यावा अशी मागणी होत आहे। परभणी जिल्हा ब्युरो चीफ उत्तम लोखंडेची रिपोर्ट। कारण मी पहिले 1 महिन्यापूर्वी तहसीलला अर्ज दिलेला आहे, त्यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही रस्त्याची आणि माझं शेत झालं 2 वर्षापासून पडीत आहे आणि हे जाणीवपूर्वक माझ्यासोबत टाळाटाळी करत आहेत। कारण जिथं म्हणजे पाहिलं जर गेलं तर आमच्या गावामध्ये माझ्या मागून ज्या शेताला रस्ते नव्हते त्याचे रस्ते खुले झाले, पण मी मागासवर्गीय असल्यामुळे जाणीवपूर्वक माझ्यासोबत हे होत आहे। 1 महिना झालं मी पहिली रिसीव दिलेली होती, त्याचा मला काहीच पाठपुरावा भेटलेला नाही, कारण माझ्या शेतीमध्ये रस्ता जाण्याचा आहे। आता जर यांनी 1 महिन्यापूर्वी जर मला त्याचं काही ना काहीतरी प्रकरण जर समजा मला रस्ता मोकळा करून द्यायला असता तर माझं पीक त्याच्यामध्ये 1,00,000-1.25 लाख जे काय मला भेटायचे त्याची नुकसान झालेली आहे। हे सर्वस्त जिम्मेदार कोणी असेल तर हेच आहे। आज देशाला 80 वर्ष पूर्ण झाले स्वातंत्र्य होऊन आणि इथं पाहायला गेलं तर शेतकऱ्याच्या अशा समस्या आहेत की 100 उपोषणकर्ता विठ्ठल कचरू नाटकर हा शेतकरी 2 वर्षापासून यांचं जे 1 ते 1.5 हेक्टर जमीन आहे तर ती 2 वर्षापासून पडीत आहे आणि यांनी 1 महिन्यापासून अर्ज दिलेला आहे, साहेबांना निवेदन दिलं आहे की 16/7 दिलं होतं, पण त्यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही आणि आम्ही हे 15 ऑगस्ट रोजी उपोषण करण्याचं हेच रिझन आहे की लवकरात लवकर यांनी परपत्र काढून उपोषणकर्त्याचं उपोषण सोडावं, ही अशी एक आमची प्रशासनाला व शासनाला विनंती आहे।